नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कीवमध्ये अर्थात युक्रेनच्या राजधानीमध्ये घमासान सुरू आहे. भारतात सध्या बऱ्यापैकी राजकीय बातम्या अचानक पृष्ठभागावर आल्यामुळे जगात सुरू असलेल्या या युद्धाच्याकडे काहीसं दुर्लक्ष माध्यमांच्या मध्ये होतंय, पण युद्ध मात्र काही थांबलेलं नाही. 10 मार्चच्या नंतर युद्ध अधिक तीव्र होत चाललेलं आहे हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. देशात आत्ताच्या घडीला राजकीय बातम्या समोर येत आहेत, पण दुसऱ्या बाजूला युद्धाची चर्चा सुद्धा यासाठी गरजेची आहे कारण महासत्तांमधल्या सत्ता संघर्षाच्याच बरोबर जागतिक पटलावर होऊ घातलेले अनेक बदल या निमित्तानं अधोरेखित होणार आहेत. आत्ताच्या घडीला युक्रेनची राजधानी कीवच्या भोवती रशियन सैन्याचा वेढा तीव्र झालाय. ज्या पद्धतीनं भारतात विविध लष्करी पातळीवर या युद्धाची मीमांसा होत होती, त्यामध्ये कीव जिंकायला रशियाला इतका वेळ लागेल असं अपेक्षित केलं गेलं नव्हतं. मात्र अशी कोणती युद्धाची ध्येयधोरणं रशियानं आखली की इतके दिवस त्यांना कीव जिंकायला लागतायत. इतकंच नाही तर युक्रेन सैन्याकडून झालेला प्रतिकार हा अनपेक्षित होता का याची चर्चा करणंही गरजेचं आहे. तिसऱ्या टप्प्यावर नाटोचं या युद्धात उतरणं आणि रशियाचा नाटोशी संघर्ष होण्याची शक्यता पाहता तिसऱ्या महायुद्धाची व्यक्त केली गेलेली शक्यता ही सुद्धा नाकारता येणार नाही. पण जर समजा युक्रेनची राजधानी पडली, अर्थात युक्रेनच्या राजधानीचा कब्जा रशियानं स्वतःकडे मिळवला, तर नंतर काय होईल आणि पर्यायानं रशिया तिथेच युद्ध आटोपतं घेईल का? युक्रेनमध्ये सत्ता बदल करण्याच्या साठीचा हा सगळा घाट असेल तर याला आणखी किती दिवस लागतील? युद्धाच्या या संपूर्ण चर्चांची आणि विश्लेषणाची आजच्या लक्षवेधीमध्ये केलेली ही प्रयत्नपूर्वक मीमांसा. या चर्चेमध्ये आपल्या सोबत 2 लष्करी अधिकारी जोडले गेलेले आहेत. निवृत्त लष्करी अधिकारी, निवृत्त ब्रिगेडियर या नात्यानं आपल्याला परिचित असलेले हेमंत महाजन सर आहेत. त्याचबरोबर निवृत्त कर्नल या नात्यानं आपल्याला परिचित असलेले अभय पटवर्धन सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. त्याचबरोबर आपल्या सोबत अभ्यासक या नात्यानं विजयराव खरे जोडले गेलेले आहेत. विजय खरे हे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग पुणे विद्यापीठ अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख या नात्यानं सुद्धा कार्यरत आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. हेमंत महाजन सरांसाठी माझा पुढचा आणि पहिला प्रश्न असा आहे की ज्या वेगानं कीवकडे निघालेल्या रशियन फौजा या आता एका विशिष्ट टप्प्यावर जाऊन थांबल्या आहेत असं दिसतंय का? कीव जिंकण्यासाठी अंदाजे तुमच्या दृष्टीनं किती दिवस लागू शकतात? आपला प्रश्न आहे की कीव जिंकायला अजून किती वेळ लागेल. आजची परिस्थिती अशी आहे की आज लढाईचा 19वा दिवस आहे आणि गेल्या 7 किंवा 8 दिवसापासून रशियन सैन्याने कीव जी राजधानी आहे त्याला पूर्णपणे वेढा दिलेला आहे आणि त्यांचे रणगाडे सगळीकडे आता पसरलेले आहेत. परंतु अजून सुद्धा त्यांना कीव वरती कब्जा करण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. याचं मुख्य कारण असं आहे की कीव हे एक मोठं शहर आहे, पुण्या इतकं मोठं आहे, 30-40 लाख त्याची लोकसंख्या आहे, तर त्याची व्याप्ती पुष्कळ आहे आणि हे जर शहर कॅप्चर करायचं असेल तर रशियन सैन्याला शहराच्या आत घुसवून बिल्डिंग बाय बिल्डिंग, रोड बाय रोड तिथे असलेले जे युक्रेनचे सैनिक असतील त्यांना मारावं लागेल किंवा त्यांना हुसकवून बाहेर काढावं लागेल. याकरता आम्ही शब्द वापरतो फायटिंग इन बिल्टअप एरिया किंवा अर्बन वॉरफेअर, याचा त्यांना वापर करावा लागेल. यामध्ये त्यांच्याकडे असलेली मोठी शस्त्र म्हणजे रणगाडे, तोफा, त्याच्यानंतर चिलखती वाहनं वगैरे यांचा फारसा उपयोग होत नाही. इथे त्यांना पायदळ म्हणजे इन्फंट्रीचा वापर हा करावा लागतो आणि नेमकं हेच करण्याकरता रशियन सैन्याची अजून सुद्धा तयारी दिसत नाहीये. गेले 5-6 दिवस ते कीवच्या बरोबर काय करता आहेत तर त्यांनी कीव मध्ये आता प्रचंड जो तोफाना आहे त्याचा वापर करून त्या बिल्डिंग डिस्ट्रॉय करता आहेत आणि त्यांना यामुळे ते घाबरून कीवचे नागरिक किंवा कीवचं सैन्य पळून जाईल. तसं काही होत नाहीये.
तर त्याच्यामुळे जोपर्यंत रशियन सैन्य आत शहराच्या घुसत नाही तोपर्यंत या शहरावरती कब्जा करणं हे सोपं नाही. कारण होतं काय, एखादी बिल्डिंग होते परंतु त्याच्या आतली जी माणसं असतात ती खंदकामध्ये, बंकरमध्ये आणि तिथे ट्यूब रेल्वे पुष्कळ प्रमाणामध्ये त्याच्या आत बसून सुद्धा लढाया करत असतात. बिलकुल, यातला एक आणखीन तपशील चर्चेमध्ये घेतो महाजन सर, आणि पटकन पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं विजय खरे यांना बोलतं करतो. विजयजी, ज्या पद्धतीनं युक्रेननं आपल्या सैन्याच्या सोबत नागरी वस्तीतल्या लोकांना सुद्धा उतरवलं, त्यांच्याही हातात बंदुका दिल्या आणि त्यांना प्रतिकाराच्या साठी पुढे केलं, या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या चष्म्यातून पाहिल्या जातात? आणि ज्या वेळेला कीवमध्ये प्रत्यक्ष संघर्ष मॅन टू मॅन अर्थात व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संघर्ष सुरू होईल, त्यावेळेला जर समजा बंदुका हातामध्ये घेतलेल्या नागरिकांच्या वर हल्ला झाला तर कोणाला जबाबदार ठरवायचं? नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा या युद्धाची व्याप्तीचा नीट जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की एक प्रकारे असिमेट्रिक वॉर ज्याला म्हणतो, एक प्रगत आणि एक अप्रगत असं, ज्याला सिमेट्रिक नाही दोन्ही राष्ट्रांमध्ये, की जिथे लष्कराची कुठली कंपॅरिटी नाही. आणि ज्यावेळेस असिमेट्रिक युद्ध पद्धतीचा वापर होतो त्यावेळेस नागरी जे आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची असते. आता या ठिकाणी कीवचा ताबा रशिया कधी घेणार त्यापेक्षा हे जे युद्ध आहे हे आता मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट वरून हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट वर कन्वर्ट होऊ नये यासाठी जगभरातले जी प्रगत राष्ट्र आहेत, विशेषतः अमेरिका आणि नाटोचे जे मित्र राष्ट्र सर्व जे आहेत, यांची जी भूमिका आहे ही केवळ बघ्याची भूमिका नसून ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होणं फार गरजेचं आहे. मग ते डिप्लोमॅसीद्वारे असो किंवा प्रत्यक्ष युक्रेनला लष्करी सपोर्ट करून रशियाला काउंटर करण्यासाठी. परंतु सध्या मात्र ते आपल्याला दिसत नाही. आणि आज अशा पद्धतीचे जर कंटिन्युएशन सुरू झालं आणि हा जर कॉन्फ्लिक्ट हाय इंटेन्सिटीमध्ये कन्वर्ट झाला तर मात्र रशिया कोणताही मानवी हक्कांचा विचार न करता नागरी जे वस्ती आहे तिथे हल्ला करेल आणि त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म रशियालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहावयास मिळेल. तो नंतरचा भाग. परंतु सध्या क्यू जे शहर आहे हे अंकित करण्यासाठी, रशियाच्या अंकित करण्यासाठी रशिया वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न करत असताना जी आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. विजयराव, मला फक्त वेळ मर्यादेची एक छोटी आठवण आपल्याला करून द्यायची होती. जी विजयराव. कीव हे शहर घेत असताना इंटरनॅशनल रिपरकेशन जे आहेत याच्या संपूर्ण बाजूने रशियाही तो सामरिक पद्धतीने विचार करतो आहे. म्हणजे आपल्याला दिसत असेल की नाटोला काउंटर करण्यासाठी पोलंड शेजारी पोलंड शेजारी त्यांनी हल्ले केलेले आहेत. त्याचबरोबर ब्लॅक सी आणि इतर ठिकाणी सुद्धा काही अंशतः रशियाने हल्ले केलेले आहेत. म्हणजे दोन पातळीवर रशिया त्या ठिकाणी लढतोय. एकीकडे नाटोला काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचबरोबर संपूर्ण युक्रेन आपल्या आधिपत्याखाली कसं येईल याचीही त्या ठिकाणी रणनीती आखतोय. आणि पुन्हा ही जी भूमी आहे ही भूमी जास्त आंतरराष्ट्रीय याच्यात होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय. आणि म्हणून रशियाला बराचसा वेळ त्या ठिकाणी लागत आहे कीव शहर किंवा इतर जे महत्वाची शहर आहेत युक्रेनची ती पादाक्रांत करण्यासाठी. ठीक आहे, आपल्याला पुढचा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित करायचा आहे, तो निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्यासाठी. पटवर्धन सर, ज्या पद्धतीनं युद्ध पुढे चाललंय आणि आता थोड्या वेळापूर्वी आपल्या सोबत असलेले विजय खरे म्हणाले की आता हे हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टच्या दिशेनं चाललेलं आहे, येत्या दिवसात काय टप्पे असतील युद्धाचे आणि त्याचा परिणाम जागतिक पातळीवर कसा पाहायला हवा? अभयजी. असं आहे सर, युद्ध करण्याच्या आधी रशियाने पूर्ण साधक बाधक विचार करूनच युक्रेनवर आक्रमण केलं आहे. जी, रशियाची जर तुम्ही रणनीती पाहिली जुन्या काळापासून, नेपोलियनच्या काळामध्ये म्हणा किंवा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये म्हणा किंवा व्हिएटनाममध्ये म्हणा, त्यांची एकच रणनीती आहे की शत्रूला वेअर आउट करायचं, म्हणजे त्याला झिजवून निरुपयोगी करायचं. त्याला आम्ही वेअर आउट द एनिमी असं म्हणतो. त्याला वेळेची पर्वा नाही आहे. रशियाकडे वेळच वेळ आहे. वेळेची पर्वा जी आहे ती नाटो कंट्रीला आणि अमेरिकेला आहे.
कारण अमेरिका आणि नाटो कंट्रीनी जो सुरुवातीचा थैथयाट केला होता तो आता जशी वॉर समोर चालली आहे त्यांचा थैथयाट हळूहळू कमी होतो आहे. आणि जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहे त्यांनी पाहिलं असेल की पाश्चात्य न्यूज चॅनेलवर आता याचं कव्हरेज जे आहे ते कमी 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 होत चाललेलं आहे खूप. जी. दुसरं म्हणजे रशियाने कीवला पूर्ण वेढा घातलेला आहे. ते त्याच्यावर विमानाचा हल्ला करतात आहेत, मिसाईलचा हल्ला करतात आहेत. पण जसं महाजन सरांनी सांगितलं तसं ते आतमध्ये घुसणार नाहीत. कारण मागच्या एका एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की रशियन सैन्य फायटिंग इन बिल्टअप एरिया करण्याकरता ट्रेन नाही आहे. ते जनरलाइज वॉरफेअर करता ट्रेन झालेलं सैन्य आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे आहे की यू होल्ड युअर लाईन, लेट द एनिमी अटॅक अँड देन यू डिस्ट्रॉय हिम बाय वेरिंग हिम आउट. तेच तो आता करतो आहे. त्यांनी फक्त नाटोला एवढं दाखवून दिलं आहे की पोलंडच्या सीमेपासून 20 किलोमीटर असल्यावर त्यांच्या युक्रेनच्या लष्करी अकॅडमीवर त्यांनी हल्ला केला आणि तिला डिस्ट्रॉय करून 35 माणसं तिथे मारलीत. त्यांनी हे दाखवून दिलं की नाटो राष्ट्रांनी जर काही हालचाल केली किंवा युक्रेनच्या मदतीला यायची दुर्दजी केली तरी पुढे काय होऊ शकतं. त्यामुळे हे जे युद्ध आहे ते पूर्णतः रशिया आणि युक्रेनमध्ये आहे. रशियाने 5-6 जी मोठी शहरं आहेत युक्रेनची त्यांना एन्सर्कल केलेलं आहे. जी. हिल स्टार्ट डेम टू डेथ. त्याला लढण्याची गरजच नाही आहे. नाटो लोक तिथे विमानांनी पाठवू शकत नाही काही रसद वगैरे. जितकी काही रसद असेल ती रसद त्यांची संपली की ते लोक आपोआप शरण येतील. दुसरं म्हणजे कीव पडल्यानंतर सुद्धा युद्ध थांबेलच असं नाही. कारण पुतीननी ज्या 3 अटी टाकलेल्या आहेत त्याच्यापैकी फक्त एकच अट युक्रेननी मानलेली आहे ती म्हणजे आम्ही नाटोमध्ये जाणार नाही. पण नाटो आणि अमेरिकेने त्यांना गॅरंटी दिली नाही की आम्ही युक्रेनला नाटोमध्ये घेणार नाही किंवा आम्ही सैन्य तिथे आपलं पाठवणार नाही नाटो कंट्रीजमध्ये. त्यांच्या ते लिटरल स्टेट आहे. त्यामुळे जोपर्यंत रशियाच्या 3ही अटी मान्य होत नाही तोपर्यंत हे युद्ध चालूच राहील. बिलकुल. एक पटकन तुमच्या याच प्रस्तावनेतला तुमच्या याच भूमिकेतला एक मुद्दा उचलतो आणि त्यानिमित्तानं हेमंत महाजन सरांना बोलतं करतो. महाजन सर, पटवर्धन सरांनी या गोष्टीला अधोरेखित केलं की आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या युद्धाचं कव्हरेज तुलनेनं कमी कमी होत आहे. ज्या पद्धतीनं हे युद्ध आता पुढे सरकत आहे आणि अत्यंत संथ गतीनं सरकत आहे ते पाहता काही दिवसांनी या युद्धाची अवस्था ही अफगाणिस्तान युद्धासारखी होईल का, की जगातल्या एका कोपऱ्यामध्ये सततचा संघर्ष सुरू आहे, याच पातळीवर हळूहळू सगळे बाकीचे देश हा आपापल्या कामाला लागतील आणि रशिया आपलं इप्सित साध्य करून घेईल, असं होऊ शकतं? असं आहे, हा मुद्दा बरोबर आहे की आता जागतिक पातळीवरती जे त्यांना पब्लिसिटी मिळत होती ती कमी झाली आहे. इव्हन ते मराठी टीव्ही चॅनल्स आहेत ते पण तेच करता आहेत की या युद्धाविषयी तुम्ही सोडून बाकी कोणी याच्याविषयी बोलायला तयार नाहीये. तर ते तथ्य बरोबर आहे. फक्त या युद्धामध्ये हे जे पारंपरिक युद्ध आता चाललेलं आहे याच्यामध्ये माहिती युद्ध किंवा इन्फॉर्मेशन वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉर हा एक मोठा आयाम होता आणि त्याचा भरपूर वापर करण्यात आला. परंतु एवढं नक्की की माहिती युद्ध एका अप टू अ लेव्हल एखाद्या सैनिकांचं मनोबल हे कमी करू शकतं. पण शेवटी जर तुम्हाला काही ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे असेल तर तुम्हाला पारंपरिक युद्धाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये काही शंका नको. आता रशियन्सची ॲडव्हान्स ही म्हणजे मी याच्या आधी पण म्हटलं होतं की रशियन्सचा ॲडव्हान्स हा अतिशय स्लोली होतोय आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला टाइम अँड स्पेस याची फारशी काळजी नाहीये, आम्ही किती वेळ पण ते लढू शकतो. तर म्हणजे परंतु आता जे काही अनेक अनालिसिस बरोबर पुढे येत आहेत त्याच्यामध्ये एक दिसतं आहे की रशियाची जी इन्फंट्री म्हणजे पायदळ आहे त्यांचं परफॉर्मन्स अतिशय खराब आहे. रशियाचे जे कॉन्स्क्रिप्ट्स आहेत की जे 3 वर्षाकरता सैन्यामध्ये येतात त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स कमी आहे आणि अनेकांनी सरेंडर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. रशियाच्या सोशल मीडियावरती सुद्धा पुतीनच्या विरोधात पुष्कळचा राग आहे. म्हणजे रशियात सुद्धा राग आहे आणि रशियाचं जे एअरफोर्स आहे त्याच्याविषयी तर असं मत झालेलं आहे की हे आकाशात येऊन फारशी कारवाई करायला तयार नाहीत. याच्यातले मुख्य कारण ट्रेनिंग, कोऑर्डिनेशन, वेगवेगळे कॉन्सेप्ट एकत्र हे करणं, त्यांना ट्रेनिंग त्यांचे आवर्स कमी असणं हा मोठा विषय होईल. परंतु एवढं नक्की की लष्करी गुणवत्ता जी रशियन सैन्याची आहे, जी एका महाशक्तीची एक्सपेक्टेड होती तेवढी नाही, त्याच्यामध्ये कमी आहे. तर म्हणून आता आपलं स्लो चाललं आहे. तर नवीन सांगायचं की आम्ही
हे करू, कारण दुसऱ्या महायुद्धात ब्लिट्झक्रिग म्हणजे एकदम अचानक हल्ला करणं, लाइटनिंग कॅम्पेन करणं, आंबट थ्रस्ट जाणं, जे गुडेरियन रोमेल इतर लोकांनी केले होते ते सगळं ते चालायचे. परंतु आता काही तसं होत नाही, अतिशय स्लोली हे वॉरफेअर चालू आहे. तर आता हे खरोखरच त्यांच्या प्लॅनिंगचा भाग आहे की हे होतं आहे तर म्हणून आता काहीतरी सांगायचं म्हणून म्हणायचं की आमच्या टॅक्टिक्सच अशा आहेत. तर हे काही आता सांगता येत नाही, कारण माहिती युद्धामध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला कळत नाही. परंतु तुमचा प्रश्न जो होता की जसं अफगाणिस्तान नंतर एकदम कम्प्लीट बॅकग्राऊंड मध्ये गेलं, तसं होईल का, तर त्याला माझं उत्तर थोडक्यात असं आहे की जरी बातम्यांमध्ये आलं नाही, जरी इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा इंटेन्सिटी जरी कमी झाली तरी हे युद्ध सुरू राहील. कारण नाटो कधी पण रशियाला तिथे सुखासुखी राहू देणार नाही. आणि पुतीन सुद्धा एक अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे. जोपर्यंत त्यांचं ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होत नाही तोपर्यंत ते लढाई करतच राहतील. म्हणून एका बाजूला पुतीन यांची इच्छाशक्ती, त्यांची डिक्टेटरशिप, त्यांच्या देशावरती असलेला पूर्ण कंट्रोल हे एका बाजूला राहील, आणि दुसऱ्या बाजूला नाटो किती दिवस मदत करू शकेल, किती करू शकेल, आणि किती दिवस युक्रेनचं सैन्य हे लढू शकेल, यामध्ये हे खरं म्हटलं ते युद्ध आहे. मला वाटतं त्यांच्या सैन्याला रिसोर्सेसचे कमी पडतील असं नाही, कारण त्यांना बेसिकली अँटी टँक मिसाईल्सचे जॅव्हलिन असतात किंवा अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स याचा त्यांना जास्त वापर करायचा आहे. ते सीमा ते कुठून पण ते येऊ शकतं. मला वाटतं प्रसादजी जी. हेमंत महाजन सर, आपण काही बोलत होतात वाटतं, आपण बोलता बोलता थांबलात. हो, नाही, मला वाटलं की आपल्याला दुसरा संधी द्यायची. मी एवढंच म्हटलं की जे लॉजिस्टिक्स आहे त्यांना जी मदत वेस्टर्न कंट्रीज कडनं पाहिजे ती बेसिकली अँटी टँक मिसाईल्स, त्यांच्या टँक हंटिंग टीम करता अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स या रशियाच्या हेलिकॉप्टर्स किंवा एअरक्राफ्टच्या विरुद्ध वापरण्याकरता किंवा इव्हन ड्रोन्सच्या विरुद्ध वापरण्याकरता जे सप्लाय करणं एवढं डिफिकल्ट नाही. म्हणून मी थोडक्यात म्हणण्याचा हे प्रयत्न करतो आहे की जरी युद्ध माहिती युद्धाच्या याच्यामध्ये मीडियाच्या बाहेर गेलं तरी आत ते युद्ध सुरूच राहील. कारण ना रशियाला ऑप्शन आहे, ना जे नेटो कंट्रीज आहेत ते पण रशियाला इथे प्रॉपर विक्ट्री हे कधी मिळू देणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला अजून पुष्कळ दिवस हे युद्ध इथे चालूच राहील आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हिंसाचार होईल. प्रसादजी, या निमित्तानं पुढचा प्रश्न आता पटकन आहे तो विजय खरे यांच्यासाठी. विजय खरेजी, अशाच संथ गतीनं सुरू राहिलेलं हे युद्ध असताना युक्रेनचा हात मध्येच अमेरिका सोडून देईल का? आणि दुसऱ्या बाजूला रशियाला रोखण्याच्यासाठी नाटो जर सक्रिय राहिली तर ती किती टप्प्यापर्यंत सक्रिय राहील? कारण आत्ताच्या घडीला युक्रेनच्या पाठीशी उभं राहणं हे अमेरिकेला गरजेचं वाटत असलं तरी ते किती दिवस आणखीन वाटत राहील? रशियाला रोखायच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं वाटत असलं तरी तेही किती दिवस राहील? विजयजी, 1 मिनिट आहे आपल्यासाठी. निश्चितच जी अमेरिकेसह नाटोमध्ये जेवढी राष्ट्र आहेत ते रशियाला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. त्या पद्धतीची त्यांची जी बॅक चॅनल डिप्लोमॅसी त्यांनी ओपन केलेली आहे. कतारमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बोलणी सुरू आहे. इस्रायलमध्ये त्यांचं रशियासोबत बोलणी सुरू आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या वेगवेगळ्या यांच्याशी घटकांशी बोलणी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. युक्रेनचं स्ट्रॅटेजिक महत्वासह ज्याला ब्रेड बास्केट असं म्हणतात युरोपचं, कारण संपूर्ण जो गव्हाचं जे पीक आहे हे सर्वात जास्त युक्रेनमध्ये होतं आणि त्याचं संपूर्ण सप्लाय जो आहे तो युरोपला होतो. म्हणजे या युद्धाचे परिणाम नुसतंच सामरिक परिणाम नाही तर जे इतर आर्थिक आणि जे महत्वाचे जे घटक आहेत अन्न सुरक्षेच्या संदर्भात ते फार युरोपला भेडसावतील. म्हणून सर्व युरोपियन राष्ट्रांना आता एक धास्ती आहे की याचं लवकरात लवकर हे युद्ध संपवावं आणि त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर बोलणी सुरू आहे. प्रश्न फक्त या ठिकाणी जे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा सुरुवातीपासूनचा जो हेकेखोर होणं होता, खरं तर म्हणजे 2014 पासून तर आतापर्यंतचं जे काही रशियाने वेळोवेळी वॉर्निंग युक्रेनला दिलेली होती, परंतु केवळ म्हणजे जर सुरुवातीलाच नाटोला आम्ही सदस्य होणार नाही आणि ही भूमिका घेऊन जर पुढे आले असेल तर त्या संदर्भामध्ये भारतासह इतर राष्ट्रांनी कदाचित रशियाला वेगवेगळ्या पद्धतीने काउंटर केलं असतं. परंतु तसं न करता आज आपल्याला असं दिसतंय की युक्रेनची अवस्था म्हणजे ना घर का ना घाट का जसं म्हणतो तशा पद्धतीची आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे एकीकडून नाटोकडनं त्यांना कुठला सपोर्ट मिळत नाही, दुसरीकडनं अमेरिकाही करत नाही. परंतु या इथे तुम्हाला दिसेल की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप आणि रशियाने
पहिल्यांदा युद्ध टेस्टिंग केली. म्हणजे जसं सर म्हटले की त्यांची सेने म्हणजे पायदळांचं त्यांचं काही लॉजिस्टिक सप्लाय चेन आणि इतर कमकुवत आहेत. जी. खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही लढाया झाल्यात, जे काही छोटी मोठी युद्ध झालीत, ती आशिया, आफ्रिका, त्याचबरोबर मिडल ईस्ट मध्ये झालेली आहेत. आणि सर्व युरोपियन राष्ट्रांनी कलेक्टिव्ह सिक्युरिटी सिस्टमच्या आधारावर इतर राष्ट्रांकडे फक्त मजा म्हणून बघितलेलं आहे. त्या संघर्षाचं व्यवस्थापन, निराकरण हे जागतिक पटलावर व्हावं असं कधी त्यांना वाटलं नाही. ठीक. परंतु आता एकदम हा प्रश्न उद्भवल्यामुळे खऱ्या अर्थाने नाटोसह जे युरोपियन राष्ट्र आहेत ते कन्फ्यूज झालेले आहेत. आणि त्यामुळे या संघर्षाचं अंतिम उद्देश जरी रशियाला साध्य करता आला तरी मात्र युरोपाला त्याची फार मोठी झळ बसणार आहे. आणि ती केवळ लष्करी दृष्ट्या नाही तर इतर जे फॅक्टर आहेत ते फॅक्टरचा जर नीट विचार केला जी. तर पुढची 20 वर्ष युरोपियन इकॉनॉमी ही त्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. यावर पुढचा प्रश्न हा अभय पटवर्धन यांच्यासाठी आहे. युरोपाला एक खूप मोठी किंमत या युद्धाची मोजावी लागेल अशी शक्यता अभ्यासक विजय खरे यांनी व्यक्त केली. मग अशा स्थितीमध्ये रशिया युरोपला कमकुवत करण्याच्या साठी युद्ध लांबवत नेणं हा पर्याय स्वीकारेल की येत्या दिवसांमध्ये एक निर्णायक चढाई करून युद्ध पटकन आटोपतं घेणं हा रशियाचा पर्याय असेल? कारण एका बाजूला युरोपचं नुकसान करत असताना रशियाचं नुकसानही कमी नाहीये. सर असं आहे की जसं महाजन सरांनी सांगितलं की हे इन्फॉर्मेशनलाइज वॉरफेअर आहे, त्याचबरोबर हे इंटेलिजनाइज वॉरफेअर सुद्धा आहे, म्हणजे इंटेलिजंट वॉरफेअर सुद्धा आहे. रशियाने सगळं इंटेलिजन्स गोळा केलेला आहे. गेले अनेक दिवस किंवा काही वर्ष तो युक्रेनवर आक्रमण करण्याची योजना आखत असेल आहे. युरोप काय पर्याय देईल किंवा काय प्रत्युत्तर देईल, अमेरिका काय प्रत्युत्तर देईल याची त्याला कल्पना असणार आहे. आणि जसं खरे सरांनी सांगितलं की युरोपचा गॅस थांबवला, त्याच्यानंतर त्यांचं जर तेल थांबवलं, त्यांचा जर गहू थांबवला तर त्याचं काय होईल? ते लोक भुके मरायला लागतील, तिथे वाढ होईल आहे. आताच खबरी येतात आहेत, बातम्या येतात आहेत की अमेरिकेमध्ये उच्चांक झालेला आहे पेट्रोलच्या दराचा. त्याप्रमाणे काही दिवसानंतर हे लोक गुडघ्यावर येतील. जी. रशियाला त्याची पर्वा नाही आहे, कारण रशियाचं तेल जे आहे ते $172 मिलियन ते चीनला देणार आहेत. आपणही अमेरिकेचं स्विफ्टचं हे टाळून कुठल्या प्रकारचं पेमेंट करायचं हे RBI सध्या विचार करत आहे. त्यामुळे ज्या लोकांना घ्यायचं आहे ते लोक घेतील. दुसरी गोष्ट अशी आहे की जे सध्या ज्याच्याबद्दल फार ढिंडोरा पिटल्या जातोय की रशियाची जी कम्युनिकेशन लाईन आहे किंवा सप्लाय लाईन आहे ती वीक आहे. सर मला एक गोष्ट सांगा, ज्या देशाचं सैन्य दुसऱ्या देशामध्ये जातं, 19 दिवस लढू शकतं आणि सैन्यात बंडाळी होत नाही, याचा अर्थ असा की तिथे काही झालेलं नाही, त्यांना पूर्ण सामान मिळत आहे, सगळं काही मिळत आहे. हे इन्फॉर्मेशनल वॉरफेअर आहे जे पाश्चात्य देश चालवतात आहेत की त्यांच्या तिकडे होऊन राहिलं आहे. इंटरनल त्यांचे थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत यात शंकाच नाही आहे, पण ते प्रत्येक देशात असतात. जेव्हा अमेरिका व्हिएतनाममध्ये उतरली होती तेव्हा अमेरिकेतही होते. जेव्हा आपण श्रीलंकेत गेलो होतो तेव्हा आपल्याकडे इथे झाले होते की सरकारच्यावर टीका झाली होती. त्यामुळे हा प्रश्न अलिदा आहे आणि हा अतिशय मायनर प्रश्न आहे. त्यामुळे काहीही त्याची चिंता करण्याची पुतिनला जरूर नाही आहे. त्यांनी जी काही पावलं उचललेली आहे ती संपूर्ण तयारीनिशी आणि संपूर्ण इंटेलिजन्स आणि इन्फॉर्मेशनचं वॉरफेअर करून करलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रशियाने कुठल्याही प्रकारची माहिती द्यायला नकार दिलेला आहे. बिलकुल. तो कशाबद्दलही काहीही बोलत नाही आहे. जे काही येत आहे ते अमेरिकन लोक किंवा पाश्चात्य लोक बोलतात आहेत. त्यामुळे इन्फॉर्मेशनल वॉरफेअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांना बोलायला कसं भाग पाडायचं हा प्रश्न असतो. बिलकुल. या चर्चेत हाही एक महत्वाचा मुद्दा आपण समोर आणलात आणि या निमित्तानं ही बाब अधोरेखित झाली की आतापर्यंत युक्रेन ज्या पद्धतीनं स्वतःच्या बचावाच्यासाठी विविध प्रकारची भूमिका समोर आणताय ती केवळ युक्रेनची बाजू आहे. रशियात काय नफा नुकसान झालेलं आहे याची कुठेही चर्चा रशियानं सुरू केलेली नाही. आपल्याला वेळ मर्यादा आहे. पटवर्धन सर, आपण त्याचबरोबर महाजन सर आणि विजयराव, आपल्या सर्वांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल अत्यंत मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.